नमस्कार मंडळी. आपण आज कारल्याची भाजी करणार आहोत, म्हणजे सुकं कारलं करणार आहोत. तेही तुम्हाला 8 ते 10 दिवस टिकेल अशा पद्धतीचं. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, करायलाही सोपं आणि झटपट होणार आहे. तर त्यासाठी मी इथे काय केले, कारले घेतले 4, म्हणजे 1 पाव कारली घेतली. स्वच्छ पाण्याने धुवून आणि कपड्याने पुसून घेतलेली आहे परत. आणि नंतर काय करायचं आपल्याला, कारलं जे आहे ते मधोमध 2 भाग करून घ्यायचे आहेत कारल्याला. व्हाईट कारले असतील किंवा हिरवे असतील, कुठलेही कारले चालतील, असं काही नाही. तर कारल्याचा मधला भाग जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, आतला भाग बियाचा काढून घ्यायचा आहे. तर इथे पूर्ण मी कारल्याच्या बिया काढून घेते आणि तुम्ही बघू शकता आपल्या कारल्याच्या बिया काढल्यानंतर आपण कारलं जे आहे पूर्ण बिया काढून घेतल्यात आणि चिरण्यासाठी आपण तयार केलं आहे. तर तशा प्रकारे बिया मी तुम्हाला दाखवले, पूर्ण बिया काढल्या, बाजूचे देठ पण काढले कारल्याचे आणि असं 2 काप करून ठेवलेत. मग नंतर काय करायचं आपल्याला, 2 काप केल्यानंतर चाकूच्या साहाय्याने छोटे छोटे स्लाईस करायचे आहे. पातळ पातळ, जास्त जाड नाही, पातळ पातळ. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त पातळ पातळ असे मी स्लाईस करून घेणार आहे. आणि हो, पातळ का कशासाठी करायचं आहे, जाडसर जरा शिजायला वेळ लागेल, कारण कोरडं कारलं करणार आहोत आपण. म्हणजे ओलं नाही करायचं आपल्याला, वगैरे ग्रेव्ही वगैरे ओला रस्सा नाही, कुठलं ओलं काहीच वापरायचं, पाणी पण वापरायचं नाही त्यामध्ये. त्यामुळे काप काप करताना थोडे बारीक बारीक करायचे आहे. तर इथे कारलं आपलं पूर्ण कापून झालं आहे, म्हणजे त्याचे स्लाईस जे आहे बारीक बारीक कापून झाले आहेत. तर ते प्लेटीमध्ये कारलं काय करायचं, एका भांड्यात घ्यायचं आहे. तर एका भांड्यात म्हणजे अशा घ्यायचं आहे की त्यात आपल्याला मीठ आणि लिंबू टाकून आपल्याला मुरू द्यायचं आहे. त्याला झाकण ठेवून तो पाणी सुटलं पाहिजे, यासाठी आपल्याला काय करायचं, मीठ आणि लिंबाचा रस घालायचा आहे. चांगलं मी थोडंसं मीठ घातलं आहे, अर्धा चमचा, आणि लिंबाचा रस घातला आहे चांगला, एका लिंबाचा रस. व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे. पूर्ण कारल्याला लिंबू आणि पाणी, मीठ आणि लिंबू लागलं पाहिजे. म्हणजे थोडंसं आपण अर्धा तास ठेवू ना, थोडं मऊ पण होईल ते, आणि त्याला पूर्ण आपल्याला त्यातलं आतलं कडूपणाचं पाणी काढून टाकता येईल. तर हे झालं आपलं कारलं लिंबू लावून, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला अर्ध्या तासाने मी बरोबर 30 मिनिटांनी बघते. तर इथे तुम्ही बघू शकता लिंबाचं आणि कारल्याचं पाणी झालेलं आहे, पण हे खूप थोडं आहे. पण आता मी तुम्हाला दाखवते, ज्यावेळेस आपण ह्या कारल्याला पिळून घेतो ना, म्हणजे दाबून घेतो ना प्रेस करून, त्यावेळेस पूर्ण पाणी काढलं जातं त्याचं. तर इथे तुम्ही बघू शकता. आता मी काय करणार आहे, दोन्ही हाताच्या मधात आपल्याला पूर्ण कारलं धरायचं आहे, आणि कारलं धरल्यानंतर आपल्याला ते दाबून दाबून आपल्याला त्याचा रस्सा काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी भरपूर असा रस्सा त्यामध्ये निघतो आहे, पाणी निघतं आहे कारल्याचं. तर असं आपल्याला या प्रकारे दाबून चांगलं प्रेस करून, मोडत नाहीत कारले, तुटणार नाहीत, काहीच नाही, व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे. आणि दाबून दाबून आपल्याला त्यातलं पूर्ण पाणी, कडवटपणाचं जे पाणी आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर इथे तुम्हाला मी दाखवते, पूर्ण कारलं मी तुम्हाला पिळून दाखवलेलं आहे, आणि नंतर शेवटी पाणीसुद्धा मी तुम्हाला ते दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की कारल्यामध्ये पाणी किती राहिले, ते भरपूर असं पाणी निघतं आहे. फक्त अर्धा तास आपल्याला ते कारलं मीठ आणि लिंबू लावून ठेवून द्यायचं आहे. पण तेवढी प्रोसिजर तुम्हाला करावीच लागेल. आणि घाई गडबड असेल ना, तर नाही केली तरी चालेल, पण थोडंसं कडवटपणा येईल त्याला. तर हे अजिबात कडूसुद्धा लागणार नाही, कळणारसुद्धा नाही, हे कारलं आहे. तर इथे परत एकदा तुम्हाला दाखवते, भरपूर असं कारल्याचं कडू पाणी निघालेलं आहे. तर पूर्ण आपलं कारले पिळून झालेत, म्हणजे सुके करून झालेत, आणि इतकं पाणी निघालेलं आहे कारल्याचं. ते आपल्याला फेकून द्यायचे पाणी, आणि आपले कारले जे तयार झालेत ते घ्यायचे आहेत. तर कारले घेतल्यानंतर हे पाणी मी फेकून देणार आहे, आणि कारले आपले सुके तयार आहेत पुढची प्रोसिजर करण्यासाठी. तर आता मी काय केलं आहे, हे पूर्ण जे कारले झालेत त्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेते, जास्त नाही टाकायचं आहे. आपलं अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे, एवढं 1 पाव कारल्याला, कारण आपल्याला ते तेल नंतर वापरतासुद्धा आलं पाहिजे. चांगलं गरम होऊ द्यायचं तेल, आणि त्यामध्ये कारल्याचे जे स्लाईस करून घेतलेले, म्हणजे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ना आपण, ते घालायचे आणि मस्त फ्राय करून घ्यायचे. गॅस फुल ठेवायचा आहे ते. तर चांगलं थोडंसं असं म्हणता येईल की खूप ब्राऊन होईपर्यंत नाही, पण थोडेसे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातला ओलावापणा थोडासा कमी करून घ्यायचा आहे. ओलापणा जो आहे तो ड्राय करून घेतला की कारलं आपल्याला लगेच बाहेर काढता येईल. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त कारलं तळून होतं आहे आपलं, आणि हलकं हलकंसुद्धा झालं आहे, आणि पातळसुद्धा दिसायला लागलेलं आहे. त्या स्टेजवरती आपल्याला आता काय करायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला वाटलं आपलं कारलं तळून झालं आहे, त्यावेळेस आपल्याला हे कारलं बाहेर काढून घ्यायचं आहे. तर हे कारलं झालं आहे आपलं तळून, व्यवस्थित तळून झालं आहे, आणि स्लाईससुद्धा व्यवस्थित दिसत आहेत तळलेल्या. तर या स्टेजवरती आपल्याला पूर्ण कारलं काढून घ्यायचं आहे बाहेर. तर काढून घेण्यासाठी आपलं पूर्ण कारलं तळं झालं आहे, आणि प्लेटीमध्ये आपण याला पूर्ण तेल झिरपून काढून घ्यायचं आहे. परत गॅस कमी करायचा थोडा वेळ, आपलं जोपर्यंत काढून घेत नाही आपण तोपर्यंत कमी करायचा आहे थोडासा. तर इथे तुम्ही बघू शकता आपले पूर्ण कारले आपण बाहेर काढून घेतलेले आहेत,
आणि आता आपल्याला राहिलेली बॅच टाकू म्हणजे राहिलेले कारलं टाकून द्यायचं. मी पूर्णच टाकून देणार आहे. गॅस फुल ठेवायचा आणि पूर्ण टाकून द्यायचे. तर ते सुद्धा आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे. आणि हलवत राहताना कारले आपल्याला कळाले की आता तळत आलेले आहे. त्या स्टेजवरती हे सुद्धा कारले आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता छान रंग बदलला आहे आणि मस्त तळूनसुद्धा झालेले आहे. तर हे एका प्लेटीमध्ये आपण पूर्ण काढून घेतले. ते सुद्धा पूर्ण तेल झिरपून काढायचे आहेत आपल्याला, कारण ड्राय आपण कारलं करणार आहोत तर जास्त तेलही नको आपल्याला. तर आता त्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर पूर्ण कारलं काढून झालं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता भरपूर असं तळून ठेवलेलं कारलंसुद्धा झालं आहे आपलं. तर आता यातलं तेल जे आहे ते भरपूर तेल आहे, थोडंसं काढून ठेवायचं आपल्याला, कारण इतकं तेल लागणार नाही आहे. तर आपण बाकीचं तेल काढून ठेवलं. पोह्याचा 1 चमचा जो असतो तो 1 चमचा मी तेल घेतलं आहे. त्यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं. आणि जिरा आणि मोहरी तडतडलं की आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे कांदा बारीक चिरलेला. तर तुम्ही म्हणाल कांदा का घालायचा आहे, कारण हे टिकणार नाही. टिकते कांदा आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. जोपर्यंत कांदा ट्रान्सपरंट आणि ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करणार नाही आहोत. तर इथे कांदा तुम्ही बघू शकता मस्त ब्राऊन व्हायला लागलेला आहे. आणि ज्यावेळेस कांदा ब्राऊन होतो ना त्यावेळेस तो कांद्याची चिटकून राहतं आणि कांदा तळल्यानंतर काय होतो खराब होत नाही, म्हणजे त्याचा कारलं आपलं खराब होणार नाही. तर तळताना फक्त ब्राऊन होईपर्यंत एकसारखं तळून घ्यायचं आहे त्याला. तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा चांगला रंग आलेला आहे. थोडासा रंग बदलायचा अजून. एकदा बदलला ब्राऊन झालं की लगेच आपल्याला पुढची प्रोसिजर करता येईल. तर इथे तुम्ही बघू शकता म्हणजे कांद्याचा जो रंग आहे चांगला ब्राऊन झाला आहे. गॅस इथे कमी करायचा आहे आपल्याला आणि कमी केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद. गॅस एकदम कमी करून टाकायचं, कारण कांदा चांगला ब्राऊन झाला आहे. घरगुती गरम मसाला याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लाल मिर्च पावडर घालायची 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि 1-1.5 चमचा मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. नंतर घालायचे आपल्याला त्यामध्ये जिरे पावडर अर्धा चमचा. व्यवस्थित मसाले फ्राय करून घ्यायचे. जास्त फ्राय नाही करायचे, थोडेसे फ्राय करायचे, कारण अगोदरच आपला मसाला ड्राय आहे. जास्त भाजायला जाईल तर करपायला लागेल. तर या स्टेजवरती आपण घालणार आहोत थोडंसं मीठ. आकाराने तुम्ही म्हणाल कारल्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, पण ते पाणी पिळून टाकल्यामुळे काय होतं थोडंसं कमीपणा मिठाचा कमी होऊन जातं. म्हणून आपण यामध्ये भाजीच्या आकाराने मीठ घालणार आहोत. आणि नंतर आपल्याला हे कारले जे आहे ते मस्त एकसारखे मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल थोडंसं गॅस बंद करायचा आहे, 2 मिनटं त्यामध्ये बंद करू शकता तुम्ही. तर मी इथे थोडासा गॅस बंदच केला आहे, कारण आपलं ड्राय असल्यामुळे काय होतं थोडंसं टेम्परेचर जास्त झालं आहे. त्यामुळे कारल्याचे जे मसाले आहेत ते करपले नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे. तर हलवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं कारलं रेडी झालेलं आहे. आपल्याला नंतर खूप काही जास्त वेळ आपल्याला फ्राय करत बसायची गरज नाही आहे. तर नंतर घालायचा लिंबाचा रस आणि गॅस चालू करायचा आहे आणि एकसारखं त्याला परत हलवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं 1 मिनटासाठी. तर 1 मिनटासाठी चांगलं आपण कारलं तयार झालं आहे. तुम्ही म्हणाले खूप सोपी खरंच खूप सोपी प्रोसिजर आहे. आणि घरात तुम्हाला दररोज कारलं करायचा कंटाळा येत असेल ना, तर हे कारलं करून ठेवायचं आणि दररोज थोडं खाण्यात घ्यायचं. म्हणजे तुम्हाला कारलं खाता पण येईल आणि चव पण छान लागेल. म्हणजे सगळेजण जे नाक मुरडतात ना कारल्यासाठी ते सुद्धा आवडीने कारलं खातील. मंद आचेवर थोडंसं झाकण ठेवलं होतं आणि वाफ देऊन घेतलं आपण त्या कारल्याला. तर इथे तुम्ही बघू शकता झाकण काढलेलं आहे आपण आणि नंतर कारलं एकसारखं मी हलवून घेतलं आहे आणि त्याचा फ्लेवर जो मसाल्याचा तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता. तर मसाल्याचा जो फ्लेवर येतो ना कारल्यामध्ये तो खूप छान लागतो आहे. तर अगदी तुम्हाला स्टोअर करून ठेवता येईल करून कारलं. अशा पद्धतीचं आपण कारलं केलेलं आहे आणि करायला सोपं आणि खायला पण मस्त आहे. कडू होणार नाही, त्यामुळे सगळेच जण आवडीने खातील अशा पद्धतीचं आपण कारलं केलेलं आहे. तर आजच तुमच्याकडे कारले असतील तर नक्कीच ट्राय करून बघा. म्हणजे मलाही तुम्हाला कमेंटमध्ये सांगता येईल तुमचं कारलं कसं झालं आहे ते. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे कारल्याची. ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर सगळेच जण घरात आवडीने खातील. अजिबात कडूपणासुद्धा त्याला आलेला नाही. तर अगदी सोपं आणि झटपट होणारं कारलं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.